अमरावती जिल्ह्यातील अळणगाव पुनर्वसन वसाहतीतील नागरिकांना गेल्या 9 वर्षापासून मूलभूत सुविधांच्या समस्याचा सामना करावा लागत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। सध्या सुरू असलेल्या पावसामुळे सांडपाणी थेट घरात आणि अंगणात शिरत असून आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। अमरावती जिल्ह्यातील निम्नपेढी प्रकल्पाअंतर्गत मौजा कठोरा येथे पोटे टाउनशिप समोर पुनर्वसित करण्यात आलेल्या अळणगाव पुनर्वसन वसाहतीतील नागरिकांना गंभीर समस्याचा सामना करावा लागत आहे। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार गेल्या 9 वर्षापासून या वसाहतीतील रस्ते, सांडपाण्याच्या नाल्या आणि इतर मूलभूत सुविधा अपुऱ्या किंवा निकृष्ट दर्जाच्या असल्याने प्रत्येक पावसाळ्यात मोठा त्रास सहन करावा लागतो। सध्या सुरू असलेल्या पावसामुळे सांडपाणी थेट घरात आणि अंगणात शिरले असून अनेक ठिकाणी टोंगळ्याभर पाणी साचले आहे। त्यामुळे दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव आणि संसर्गजन्य आजाराचा धोका वाढल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। निम्नपेढी प्रकल्प मौजा कठोरा पुनर्वसन येथे आमच्या इथे पुनर्वसनात आमच्यावाल्या नाल्या रोडो खूप काही पाणी जिरलेलं आहे। माड्या पाणी आहे। घरोघरी जाऊन तुम्ही तपासणी करा या। आणि त्या लोकांना सांगण्यात येते की कलेक्टर ऑफिसला आम्ही खूप काही निवेदन दिलेले आहे, तरी पण कलेक्टरनं कोणताही निर्णय घेतला नाही। आणि नेते येतेच आमची आज अशी परिस्थिती आहे की आम्हाला घरात पण जाता येत नाही। आम्हाला लोकांनी सांगितलं का गावात या, गावातून काढून दिलं। नेते लोक येतात, आम्हाला काढून देतात आणि गावातून खाली तर 95% लोक इथे आम्ही आलेलो हजर झालेलो आहोत, तरी पण यानं कोणती सुविधा केलेली नाही। पाणी म्हणाल तर घराघरात घुसून राहिलं। गावात जाऊन लोकांना भरवसा देतात का तुम्ही गावाच्या बाहेर निघून जा। इथं काहीच व्यवस्था केलेली नाही, तरी पण ते काही निर्णय घेत नाही आहे। आमची आता आज ह्या परिस्थिती झाली आहे की आम्हाला घरासमोर सुद्धा उभं राहता येत नाही। आमच्या आरोग्याची कोण दक्षता घेणार याच्या? जरा बोरमध्ये पोरा खणल्या, आम्ही बोरेमध्ये पाणी घुसून राहिलं, तेच पाणी आम्हाला प्यावं लागून राहिलं। आमच्या नळाला पाणी पण याचंच येऊन राहिलं, गंदगीचंच पाणी येऊन राहिलं आमच्या नळाला। पण त्यानं पाण्याची सुविधा, नळाची सुविधा, रोडची, नाल्याची आम्हाला सुविधा देण्यात नाही। कलेक्टरला आमचं निवेदन आहे की त्यांना या आमच्या गावाची तपासणी करा, आम्हाला ताबडतोब रोड आणि नाल्या ह्या व्यवस्थित देण्यात यावं। लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना याचा सर्वाधिक फटका बसत असल्याचेही स्थानिकांचे म्हणणे आहे। नागरिकांच्या माहितीनुसार या समस्येबाबत पाटबंधारे विभाग आणि जिल्हा परिषद प्रशासनाकडे गेल्या अनेक वर्षापासून वारंवार पाठपुरावा करण्यात आला, मात्र अद्याप कायमस्वरूपी उपाययोजना झालेले नसल्याची तक्रार त्यांनी केली आहे। दरम्यान नागरिकांनी प्रशासनाने तातडीने या भागाची पाहणी करून सांडपाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा, रस्ते आणि नाल्याची दुरुस्ती करावी, तसेच पुनर्वसन वसाहतीतील मूलभूत सुविधा त्वरित उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी केली आहे। 8 ते 9 वर्षांपासून पुनर्वसन झालेलं आहे, तरी इतकी परिस्थिती अशी आहे की आम्हाला घरात जायचे सुद्धा रस्ते राहिले नाही, नाले सुद्धा नाही आहे। विशेष म्हणजे अधिकारी लोक गावात धमकावतात, चौकाले का तुम्ही गाव सोडा, सर्व तिथं सर्व झालेलं आहे। हो, आम्ही तुम्हाला सर्व देऊन पावलेलं आहोत असे धमकवून लोक, अधिकारी लोक येऊन तिथे येऊन सर्व जनतेला धमकावत आहे। राहिलेले लोक पुष्कळ लोक इथं आलेले आहे। इथं रस्त्याची नाल्याची काही सोय नाही आहे। आता आम्ही घरासमोर उभा आहे, आमचे मालक आलं आमच्या घरामध्ये आहे, हे जर मला झाली जबाबदार कोण आहे? हां, आम्हाला जाता येत नाही, इथं काही व्यवस्था नाही आहे, काही मजुराची काही व्यवस्था नाही, इथं रोजंदारी नाही आहे, काही नाही आहे। सर्व लोक इथं चिंतेत आहेत। सर्व अधिकारी येते, लोकांना सांगते काय बाबा सर्व बराबर झालं आहे, ठीक आहे, राहिले करून देऊ। हां, तर इथं अजून काही व्यवस्था नाही आहे। पाण्याची व्यवस्था अशी आहे का इथं सर्व जलमय झाले, सर्वांच्या घराभोवती पाणी साचलेलं आहे, आम्ही पाण्यामध्ये उभा आहोत। तरी ह्या पाण्यामुळे आमच्या आरोग्यास जीवितात धोका आहे। याला सर्वस्वी जबाबदार शासन राहील। मागणी आहे हे सर्वस्वी पूर्ण करावी। अळणगाव पुनर्वसन वसाहतीतील नागरिकांनी केलेल्या आरोपानंतर प्रशासन कोणती भूमिका घेते आणि या समस्येवर कितपत लवकर उपाययोजना करते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। या प्रकरणी प्रशासनाची अधिकृत प्रतिक्रिया मिळाल्यानंतर तीही आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवू। पाहत रहा सिटी न्यूज।